श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आयुष्य या नावातच अद्भुत अशी जादू आहे. रोज सकाळी डोळं उघडल्यावर आपण काहीसं विसरतो की ही श्वास घेण्याची संधी सुद्धा किती अमूल्य आहे. अनेकदा अडचणी, अपयश आणि ताण आपल्याला थकवत असतात. तेव्हा मनात प्रश्नांचं काहूर उठतं की हे असंच का, हे कधी संपणार. पण श्रोते हो, त्या प्रश्नामध्येच लपलेली असते एक मौन दिशा, स्वतःकडे वळायची. श्रोते हो, जगण्यात आनंद शोधण्याचा प्रयत्न केला की मग लक्षात येतं की जीवन ही एक परीक्षा नसून एक सुंदर अनुभव आहे. आपण फक्त झगडत नाही तर प्रत्येक दिवशी नव्यानं फुलत असतोय. दुःख हे आयुष्याचं अंतरंग असलं तरी त्याच्याशी जुळवून घेतलं की तोही आपल्याला काहीतरी शिकवतो. कधी मोकळं आकाश बघा, कधी झाडांशी गप्पा मारा. आयुष्य तुम्हाला सांगतं थोडं थांब आणि जरा जग. श्रोते हो, आज स्वतःला थोडा वेळ द्या, स्वतःशी बोला आणि आयुष्याकडे नव्यानं पहा. कारण जगणं हे सोडण्याची गोष्ट नाही, तर ते पुन्हा उभं राहण्याची शक्ती आहे. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आयुष्य ही एक कविता आहे. काही वेळा दुःखाच्या ओळी, काही वेळा आनंदाचे अंतरे, पण शेवटी एक सुंदर गाणं बनतं. मनात आशा असली की काळोखी रात्र सुद्धा सुंदर वाटते आणि हाच आत्मविश्वास तुमचं जीवन उजळवतो. स्वतःला वेळ द्या, स्वतःशी बोला. हे दुःख बोलून मोकळं केल्याशिवाय जात नसतं. तुम्ही फक्त जगताय असं वाटत असेल तर तुमचं जगणं कोणाचं तरी प्रेरणास्थान असू शकतं. आपलं मन दुखावलेलं असलं तरी ते पुन्हा हसतं आणि हाच आयुष्याचा चमत्कार आहे. दिवसभर एक वाक्य लक्षात ठेवा. आज जरा स्वतःवर प्रेम करायचं. हळूहळू जगणं सहज वाटायला लागतं. तुमचं अस्तित्व खूप मोलाचं आहे. जर तुम्ही नसलात तर अनेकांच्या आयुष्यातील रंगच फेके पडतील. आयुष्य हे इंस्टाग्राम नाही की सतत सुंदर दिसावं, पण ते रील आहे, रिअल आहे, म्हणून त्यात जास्त मजा आहे. सुखांपासून घाबरू नका, त्या तुम्हाला अधिक चांगलं जीवन जगायला शिकवत असतात. दुःख सोबत असलं तरी ते तुमचं आयुष्य व्यापू देऊ नका. त्याला सामोरे जा, पण त्यात अडकू नका. मनात जर हळूवार उमेद असेल तर जगण्यातला प्रत्येक क्षण सुंदर होतो, कितीही अडचणी असल्या तरी. अपेक्षा जास्त ठेवल्या की मनाला जखमा होतात, पण जर आपल्याला स्वतःशी समाधान मिळालं तर मग जग खूप सोज्वळ वाटतं. जेव्हा वाटतं की सगळं संपलंय तेव्हाच कुठंतरी आयुष्य एक नवा मार्ग उघडतं. फक्त त्या क्षणाची वाट पाहावी लागते. जग सुंदर आहे, फक्त त्याकडे पाहायची नजर लागते. मनातली निराशा दूर झाली की सगळं नव्यानं उमलायला लागतं. थोडं थांबायला शिका, आकाशाकडे बघा, खोल श्वास घ्या. आयुष्य फारसं काही मिळवण्यात नाही, तर त्यात हरवण्यात असतं. संकट आली म्हणजे आपण संपलो असं समजू नका. ती म्हणजे तुम्हाला अधिक मजबूत करणारा काळ आहे.
दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य असो किंवा दुःख, त्याच्या आत काय चाललंय हे तुम्हाला दिसत नाही. आणि म्हणूनच स्वतःच्या दुःखावर जास्त बोलू नका. ती वेळ सुद्धा जाईल. दिवस जसा असेल तसा स्वीकारा. जास्त अपेक्षा ठेवल्या तर दुःख वाटतं, पण मनाला मोकळं ठेवलं तर छोट्या आनंदातच जग सापडतं. माणूस जेव्हा स्वतःच्या चुकांपासून शिकतो तेव्हा त्याचा आत्मा अधिक उजळतो. दुःखाचा अनुभव आपल्याला अधिक खोल बनवतो. दुःखात अडकू नका, कारण दुःख तुमचं आयुष्य नाही. तो फक्त एक पॅराग्राफ आहे, संपूर्ण कथा नाही. आयुष्याचा कंटाळा आलाय, मग एकटं कुठंतरी फिरून या. लहान मुलांशी खेळा. एखादी जुनी आवडती गाणी ऐका. तुमच्या आतला जिवंतपणा पुन्हा जागा होईल. तेवढंच भारी आयुष्य नको. थोडं हलकंही असू द्या. थोडं सोडून द्या, थोडं स्वीकारा आणि जगण्याची गोडी वाढवा. जगण्याचं मोल मोठं आहे. तुम्ही असाल तरच या जगात अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य असतं. त्यामुळे स्वतःसाठी आणि तुमच्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी जगा. अंधार फार काळ टिकत नाही. एक छोटं दीपक सुद्धा त्याला हरवू शकतं. आपल्या आशेचा दिवा त्या अंधारात तेवत ठेवायला विसरू नका. हसणं म्हणजे दुःख नाकारणं नव्हे, तर त्यावर विजय मिळवण्याची सुरुवात. अश्रू असले तरी हास्यानं झाकता येतात. प्रत्येक संकट म्हणजे नवा धडा. त्यातून पळ काढणं नाही, तर शिकून जीवनाकडे नवं वळण देणं हे खऱ्या शहाणपणाचं लक्षण आहे. उदास मनाला शांत करण्यासाठी मोठं काही लागत नाही. एखादं फूल, मोकळं आकाश, चहा आणि स्वतःचे थोडं मन मोकळं बोलणं हे पुरेसं असतं. निसर्ग कधीच थांबत नाही. वारा वाहतो, झाडं उगवतात, फुलं फुलतात. तसंच आपणही अडचणी आल्या तरी थांबायचं नाही. जगणं म्हणजे केवळ श्वास घेणं नाही, तर प्रत्येक क्षण पूर्णत्वाने अनुभवणं. मग तो आनंदाचा असो किंवा दुःखाचा, दोन्ही जीवन शिकवतात. आयुष्यात दुःख, ताणतणाव, निराशा येणारच, पण ती आयुष्याचं अखेर नाही. त्या काळ रात्रीनंतर येणारी पहाट अधिक सुंदर असते. संकट स्वीकारा आणि शिकत पुढे चला.